नमस्कार. एक बातमी वाचली आणि त्या बातमीवर आपल्याशी बोलावं म्हणून आलोय. हे काही विश्लेषण नाही आहे, हे काही अनालिसिस नाही आहे, काही नाही आहे. फक्त ती बातमी वाचली आणि माझ्या मनात जे जे भाव आले ते आपल्यासमोर व्यक्त करण्यासाठी मी आलोय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एक कृती केली आणि ते म्हणजे एका स्मशानभूमीत जाऊन जेवण केलं आणि सांगितलं की स्मशानभूमीत भूतं नसतात. स्मशानभूमीत भूतं नसतात, तिथे घाबरायचं काय कारण, आम्ही तर वाढदिवस साजरा करून आलोय. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमध्ये देखील घडली होती. तिथेही स्मशानभूमीत जाऊन अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करून तिथे लोकांना जेवू घातलं होतं. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील एका कथेमध्ये मला वाटतं त्या कथेचं नाव स्मशानातील सोनं असावं. त्यातल्या भीमाची ती गोष्ट आहे आणि तो भीमा स्मशानातल्या मुडद्यांना घाबरत नाही. त्या स्मशानात त्याच्या लोकांनी जे काही सोनं त्या मयताच्या तोंडात ठेवलेलं असतं ते सोनं राखेतून काढून घेऊन किंवा कबरीतून काढून घेऊन जगणारा माणूस. त्यातली काही वाक्य फार छान आहेत. त्यात तो म्हणतो की त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं आणि त्यातलं एक वाक्य तर मला खूप आवडलं होतं. ते म्हणजे कोण म्हणतं भूतं स्मशानात असतात, भूतं तर असतात शहरात, मेलेली भूतं स्मशानात कुजतात. खरंय ते. कोण म्हणतं भूतं स्मशानात असतात, मेलेली भूतं स्मशानात कुजतात. त्यामुळं स्मशानातल्या भूतांच्या विषयी मला बोलायचंच नाहीये. मला बोलायचंय ते शहरातल्या भूतांच्या विषयी, ज्यांनी अशी काही भूताटकी चालू केली आहे की ते काहीही करू लागले. स्मशान म्हणजे साधारणतः ढोबळमानानं माणसं मेल्यावर पुरतात, जाळतात अशी जागा. माणसाचं मरण कधी आनंददायी नसतं, हे क्लिअर. म्हणजे इथे तर काही शंका असण्याचं कारण नाही. मेलेल्या माणसाला आनंददायी असेल, पण जी बाकी शिल्लक राहिल्यात त्यांच्यासाठी आनंददायी नसतं. कारण आपला माणूस आपल्याजवळ असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आता काही जणांची मरण आनंददायी असतात, पण ती ज्यांची आनंददायी असतात ती लवकर मरत नाहीत. हा वेगळा प्रॉब्लेम आहे. जगतात, तो किती दिवस जगतात. वाईटांचंच वय जास्त असतं की काय, असं मला प्रश्न पडलाय. रावणही खूप वर्ष जगला होता म्हणे. वाईटांचंच वय जास्त असतं. जाऊ दे, तिकडे नको जायला. पण ढोबळमानानं माणसाचं मरण वाईट असतं, एवढं कराय. आता या वाईट अवस्थेत म्हणजे कुणी मेल्यावर ताशा लावलाय, ढिंच्याक डान्स करत निघालेत असं झालंय नाही ना. स्मशानभूमीत जाऊन मेला एकदाचा पिढा कटली असं कुणी म्हणून तिथे मस्तपैकी गवतात शिरून गंमत करू असलं गाणं लावून डान्स मारलाय असं तुम्हाला आठवतंय कधी? नाही ना. तिथे आपलं एकच ते अनुप जलोटांचं भजन, हे राम तू जगत राहता, तू ही पिता है, तेरे शरण में है चारो धाम, एवढंच एक गाणं लावलं जातं. खरं तर गाणं खूप सुंदर आहे. इकडं वाजवून त्याची का वाट लावली मला कळलं नाही. खरं तर मृत्यू हा इतका दुःखदायक असतो की तो कोणालाही नको असतो आणि मृत्यूनंतरचं डेस्टिनेशन आहे स्मशान. या स्मशानात जाऊन आनंद व्यक्त करायचा नसतो, म्हणून लोक तिथे दुःखच व्यक्त करतात. स्वाभाविक गोष्ट आहे ती. स्मशान ही जागा आनंद व्यक्त करण्याची, साजरं करण्याची नाही आहे. स्मशान ही जागा दुःख व्यक्त करण्याची आहे. घरात माणूस मरून पडलाय आणि आत आपण यथेच्छ गुलाबजामुन करून हाणतोय, असं कधी होतं का? लोकलज्जे खातर तरी आपण नाही, नको, भूक नाही मला असंच म्हणतो ना. लोकलज्जे खातर जाम लागलेली असते भूक, पण नाही खायचं असं म्हणतोच ना आपण. कारण घरात मुर्दा पडलाय, हो, घरात प्रेत आहे म्हणून खाता नाहीये. स्मशान ही अशीच जागा आहे, हो. स्मशानात जाऊन खावं वाटत नसतं, कारण आपला जीवलग, आप्त, स्वकीय गेलेला असतो. जीवलग जाण्याचं दुःख ज्यांना जीवलग आहेत ना त्यांना कळतं. त्यासाठी जीवलग असावा लागतो. ज्याला जीवलग नाही, पाषाण हृदयी, कोरड्या आणि राक्षसी मनोवृत्तीच्या दगड बनलेल्या मनाला दुःख काय सुख काय. त्यामुळं स्मशानात जाऊन जेवण करणारे दगड बनलेल्या मनाची असतात. लोकांचा मृत्यू, आयुष्याचा अंत जिथे झालाय तिथे वाढदिवस साजरा करणारे काय वृत्तीचे असतील तुम्हीच विचार करा. अरे तुम्हाला या धर्मातल्या रूढी परंपरा मान्य नाहीत तर स्टेजवर करताय ती भाषणं कमी आहेत का? भूताखेताच्या भीतीनं नव्हे तर आमच्या मनातल्या दुःखातिरेकाने, त्या दुःखाच्या आवेगाने आम्ही तिथे जाऊन खाऊ शकत नाहीत, तिथे आनंद व्यक्त करू शकत नाहीत. आमचा माणूस तिथे गेला याचं दुःख आमच्या मनामध्ये असतं, म्हणून आम्ही तिथे कोणाचा वाढदिवस साजरा करत नाहीत, तिथं जेवणावळी घालत नाहीत.
तिथे जेवत नाही असं असेल आणि ती अंधश्रद्धा असेल ना, तर संडासात बसून जेवल्यावर पाप लागतं असं माझं मत आहे. मी माझ्या संडासात जेवत नाही, कारण संडासात बसून जेवलं की पाप लागतं असं मला वाटतं. अनिसवाल्याला माझं खुलं आव्हान आहे, जा तुमच्या हगणदारीतून बसा जेवायला. पोळीसोबत भाजी नसेल तर, कळलं ना मला काय म्हणायचंय ते, कळलं ना. उगा विकृतीकडे मी जायला नको म्हणून बोलत नाही. जा संडासात आणि बसा जेवायला, चालेल, कारण माझ्या मनात अंधश्रद्धा आहे ना, संडासात जेवण केल्यावर मला पाप लागतं. चला, माझ्या मनात अंधश्रद्धा आहे, माझ्या स्वयंपाकघरात स्वच्छ वातावरण असलं पाहिजे असं देवानं मला सांगितलेलं आहे. स्वच्छ अंतःकरणाने ते स्वयंपाक केलेला असला पाहिजे असं माझ्या देवानी मला सांगितलेलं आहे. म्हणूनच आमचा भगवान कृष्ण विदुराच्या घरी जेवायला गेला होता, शबरीची उष्टी बोरं खायला गेलेला होता. आणि ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत म्हणून उद्या सगळ्या या स्मशानात जेवणाऱ्या माणसांनी आपल्या स्वयंपाकघरात हागावं आणि त्याच गुवाच्या बाजूला बसून तुमच्या आईनं तुमच्या बायकोनं स्वयंपाक करावा आणि तो स्वयंपाक तुम्ही खावा. आमच्या अंधश्रद्धा पार होतील. अरे, काही गोष्टी करण्यासाठी काही जागा नक्की केल्यात, ठरवलंय आपण की नाही बेडवर जेवू नये. अन्नाचे कण तुकडे पडले की मुंग्या लागतात, जुरळं होतात, रात्रीची झोप अवघड होते, म्हणून अंथरुणावर बसून जेवू नये. साधं गणित आहे ना, साधं गणित आहे. अहो, आमच्या सगळ्या श्रद्धांना तुम्ही अंधश्रद्धाच समजणार असाल तर करायचं काय? अहो, साधं गणित आहे. आम्हाला जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये आमची सामान्य माणसांची छोटी छोटी घरं होती, त्या सामान्य माणसाच्या छोट्या छोट्या घराच्या चौकटी देखील छोट्या होत्या. चौकटीत उभा राहून शिंकल्याबरोबर खटकन डोक्याला लागण्याचा धोका होता. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शिंकेतून निघणारे विषाणू आपल्याच घरात येण्याचा धोका जास्त असतो, म्हणून उमऱ्यात उभं राहून शिंकू नये. आमच्या लोकांना समजण्यासाठी साधे साधे विषय आम्ही धर्ममध्ये घालून, आस्थामध्ये घालून सांगणार असू तर त्याला अंधश्रद्धा म्हणणारे उपटसुंभ तुम्ही कोण? आमच्या आजी आजोबांनी श्रद्धा म्हणून, अंधश्रद्धा म्हणून सांगून ठेवलंय की दारामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे. सदैव ऑक्सिजन देणारं तुळशीचं रोपटं ऐन दाराच्या समोर असेल तर त्या आत घरात येणारा वारा स्वच्छ ऑक्सिजन घेऊन येणारा असेल, म्हणून आम्ही तुळशीचं रोप लावतो. तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर गांजा लावा, आमचं काही म्हणणं नाही. पण आम्ही तुळस लावतो त्याला अंधश्रद्धा म्हणून मूर्खपणा म्हणण्याचा कारण तुम्हाला कोण अधिकार दिला? अहो, प्रत्येकाला लॉजिक आहे, प्रत्येकाला लॉजिक आहे. विठुरायाच्या दर्शनाला जाणारा वारकरी चंदन का लावतो? त्याच्या डोक्याला शांतता मिळते म्हणून लावतो. गंध का लावावं याच्या मागेही शास्त्रीय कारण आहेत. आणि ती सांगत बसून मला तुम्हाला उगी माझी ज्ञानबाजी सांगायची नाही आहे आणि माझ्या उगीत मी किती शहाणा आहे ते सांगायचं नाही आहे तुम्हाला. आणि कुणासमोर बोंबलायचं आपण ठरलं पाहिजे ना, कुणासमोर ओरडायचं, कुणाला सांगायचं, ज्याला समजून घ्यायचंय त्याला सांगायचं की ज्याला ऐकूनच घ्यायचं नाही त्याला सांगायचं. या उपटसुंभांना सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि तुमच्यात खरा दम असेल ना, तुमच्या पार्श्वभागात, शब्द नीट वापरला ना मी, पार्श्वभागात, जर तुमच्या खरंच दम असेल ना तर जा आणि ज्या ज्या धर्माविषयी तुम्ही बोलू शकता त्या त्या धर्माविषयी बोला. जरा बोलून बघा ना, जरा बोलून काही अंधश्रद्धांविषयी बोलून बघा. जरा ख्रिश्चनांच्या तेलपाणी बाबाविषयी बोलून बघा. ते आरारारारारा म्हणत हात लावून येशूच्या नावानं स्पर्श करून ते 2-2 किडण्या गेलेले सुद्धा माणसं नीट करतात, त्यांच्याविषयी जरा बोला. ह्या अनेक लोकांनी जो काही उच्छाद मांडलाय जरा त्याच्याविषयी बोला. तिथे जाऊन काही करता आलं तर करा. बाकी मुस्लिमांच्या मध्ये अंधश्रद्धा नाहीत असं अजिबात नाहीये, त्याही दाखवू शकतो मी, सप्रमाण दाखवू शकतो. पण दाखवायच्यात कोणाला? तुम्ही म्हणणार एखाद दुसरं उदाहरण देऊन आम्ही याच्याही विरोधामध्ये केलं होतं. अरे, तोंडात तोंड घालून थुका द्यायच्या पद्धतीला बाप्तिस्मा म्हणणाऱ्याच्या विषयी तुम्ही जरा जाऊन बोलता का? कारण आपल्या पार्श्वभागात दम नसतो. जिसके बम में है दम वो जाएगा वहां पे. इथे उठायचं, स्मशानभूमीत जाऊन भूत कुठं असतात म्हणायचं. अरे, भूतानी दीप घेऊन या धुंडीती अंधार. दिवा घेऊन अंधार शोधता येत नसतो ना, तसा आहे. भूतानीच भूतांचा शोध घ्यायचा ठरवला तर भूत सापडतील कुठे? कारण आम्हाला तर भूतांचा शोध स्मशानात लागला. ज्या दिवशी हे जेवताना दिसले ना त्याच दिवशी कळलं की स्मशानात भूत जातात, आपोआप जातात, कारण ती त्यांची खरी जागा आहे. नमस्कार.